नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासरवाडीला जातो. दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो, इथे काही टाइमपास करायला आहे का? पोरगी बाई गावातला, एक होती ती पण तुम्ही नेली. ज्यांचे रवा तांदूळ गहू मोजून झाले असतील त्यांनी शेट्ट मोजायला घ्या. नशीब कोरोना व्हायरस पसरला आहे. जर एड्स पसरला असता तर या कंपन्यांनी कॉलर ट्यून आह 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 बस करा हो दुखत आहे अशी लावून दिली असती. पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात. पप्पूचे वडील मिस्त्रीला, पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे, तुटला नाही पाहिजे. मिस्त्री, काही काळजी करू नका, सुनेबरोबर अख्ख्या गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही, असा मजबूत बनवतो पलंग. मिस्त्रीला पलंगाच्या पायानेच मारला. हर हिलती हुई झाड़ी में भूत नहीं होता, ऐसा भी हो सकता है भैया, कोई उसमें अपनी मोहब्बत को अंजाम दे रहा हो. यारो, भगवान का दिया हुआ सब कुछ है, बस इस कड़ाके की ठंड में रजाई के अंदर एक लात मारने वाली की कमी है. टीचर, ये बताओ सबसे ज़्यादा कैल्शियम किसके दूध में होता है? कुछ देर सोचने के बाद पप्पू बोला, लड़की के दूध में. टीचर, वो कैसे? पप्पू, मुँह लगाते ही बेजान अंग में भी जान आ जाती है. ये सुनकर टीचर कोमा में चली गई. पति सुहागरात में अपनी पत्नी के आम चूस रहा था और वो अपनी पत्नी से बोला, तुम्हारे आम कितने नरम और गर्म है. पत्नी शर्माते हुए बोली, पता नहीं जी, जितने मुंह उतनी बातें. यमराज 3 बायकांना विचारतो, कधी किस केलंय का? पहिली बाई, हो, लग्नाच्या आधी किस केलंय. यमराज, तू नरकात ये. दुसरी बाई, लग्नानंतर किस केलंय. यमराज, तू स्वर्गात ये. तिसरी बाई, अजून एकदा पण किस नाही केलंय. यमराज, तू कोपच्यात ये. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक, तू आज लेट का आलीस? मुलगी, सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. शिक्षक, पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का आलीस? मुलगी, सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता, मला त्याच्याकडून ठोकून घ्यायचं आहे. पुण्यातील शाळा. शिक्षिका, मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेक वचन शिकूया. एक स्त्री एका खिडकीतून खाली वाकून बघत आहे, हे काय आहे? मुले. एकवचन. शिक्षिका, शाबास,
आता सांगा, अनेक स्त्रिया अनेक खिडक्यामधून खाली वाकून बघत आहेत. हे काय आहे मुले? हे बुधवार पेठ आहे. आता फक्त 300 रुपयात बाई मिळते. मक्या व त्याचा बाप ज्यूसच्या दुकानावर. मक्या: बाबा, एखादी अशी उलटी मशीन नाही का ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ निघेल? मक्याचा बाप: आहे रे बाबा आहे. तू त्याचाच तर फळ आहेस. गण्या एकदा शहरात फिरत असतो. तेवढ्यात कुठून तरी एक ब्राग घेऊन त्याच्या डोक्यावर पडते. गण्या: काय देवा, हा कसला अन्याय! आंबे कोणी दुसरा चुकून गेला अन सालपट माझ्या नावावर. पप्पू रस्त्यावर मुतत होता. एक मुलगी तिथून जाताना थांबली. तिला पाहून पप्पू म्हणाला, जा जा, तुम्ही ज्याला बघून घाबरत आहात त्याला मी पकडून ठेवलं आहे. बाई: ती कोणती वस्तू आहे जी जड वजन उचलते पण स्वतः हलकी आहे? विद्यार्थी: बरा. बाई: वर्गाच्या बाहेर हो वेडपट. बॉयफ्रेंड: एवढा घाण वास कशाचा येतोय ग? गर्लफ्रेंड: माझ्या पेरूतून पांढरा फेस येत आहे, त्याचा वास येत आहे. मी काय करू? रात्रभर दाबलास ना तू, म्हणून वास सुटलाय. मुलगी पावसात भिजल्याने तिच्या दोन्ही पेरूचे निप्पल स्पष्ट दिसतात. मुलगा: मॅडम, तुमच्या दोन्ही हेडलाईट चालू आहेत. मुलगी: तुला काय करायचे? बिल मला येते व ते मी भरते. मुलगा: मॅडम, बिल तुम्ही जरी भरत असला तरी लोड माझ्या खांबावर पडतोय, त्याचं काय? बायको नवऱ्याचा पप्पू चोखतेवेळी: माझा सोन्या, माझा बाळ, माझा पिल्लू, माझं छोनुल्या, थोडं अजून मोठं हो ना. नवरा वैतागून: एडपटी, याला पपईत टाकायचं आहे की बालवाडीत? पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात. पप्पूचे वडील मिस्त्रीला: पलंग मजबूत बनवा, मुलाबरोबर सून झोपणार आहे, तुटला नाही पाहिजे. मिस्त्री: काही काळजी करू नका, सुनेबरोबर अख्ख्या गाव झोपला तरी पलंग तुटणार नाही, असा मजबूत बनवतो पलंग. मिस्त्रीला पलंगाच्या पायानेच मारला.